आज आमच्या समोर नक्कीच ते देखील आपल्याला त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. नवीन नागवेकर मान फ्रॉम अरावी नक्कीच जे उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील नक्कीच त्यांचा आवाज इथे आपल्याला ऐकायला मिळेल. नक्कीच येस पंच या वेळेस आपल्याला पाहायला मिळतात. वाईट +1 टोटल 2 धावा इथे मात्र स्कोर कार्डवरती ॲड होतील. धावफलक जम पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य नितेशजी पोलेकर साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण याचं व्यासपीठावरती सन्मान्य नितेशजी पोलेकर साहेब आपण या व्हिडिओ मॅचकडे आपण पाहतोय. धावफलक जाऊन नक्कीच सरसावला 17 या धावसंख्येवरती 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र पूल केला. मिड ऑनचा खेळाडू क्षेत्ररक्षक खाली या. इथे मात्र नो स्टँडिंगला चेंडू आदळला आणि बघता बघता इथे मात्र पाहावं लागेल. पंच इथे आमच्या नक्कीच दिशेने वळतील. 2 धावा. यस पंच. यस 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार. यावेळी सुकी करत असताना लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आदळला. पंचांची दोन्ही हात समांतर धावा मिळाले. त्या अवांतर आणि अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 20 या अंकावरती. डबल डिजिट दुहेरी अंकांमध्ये धावफलक पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 20 ऑन बोर्ड. पुढचा बॉल परत एकदा यावेळेस बॉल तयार. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रेक्षकाच्या माहितीसाठी आजच्या दिवसाची पहिली मॅच. यावेळेस फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढला. इथे मात्र एकच धाव चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. चिकी सिंगल धावफलक जाऊन पोहोचला तब्बल शुभ संख्या 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. आणि याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सन्मान्य राजेंद्रजी पाटील साहेब यांचं इथे शुभ आगमन याच दरम्यान होत असताना त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थाने नक्कीच प्रमुख पाहुणे इथे मात्र स्वागत करत असताना इथे क्षेत्ररक्षक खाली डीप मध्ये इथे मात्र चुकी घडणार नाही. या क्षेत्ररक्षकांनी टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. नक्कीच खऱ्या अर्थानं जो विचार केला डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक होता आर्यन. आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक इथं आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली कॅच. एक मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना आपल्या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय बाद झाला तो नक्कीच दर्पण. बॅक टू डकआउट. जड पावलाने खेळाडू कक्षेमध्ये इथे मात्र दाखल झालाय. न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो. इनाट नंबर 3 वरती नवीन फलंदाज आला ओमला आपण पाहतोय. याच दरम्यान आपण पाहतोय सौ रुचिताई बोरकर यांचं देखील इथे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रमुख पाहुणे आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस आहे. बरेच प्रमुख पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार स्पर्धा आहे. हक्काची आपुलकीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. 2024 मध्ये हा थरार महामंच नक्कीच सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. महासंग्राम सोहळा. आणि यावेळेस वळूया मॅच कडे परत एकदा. यावेळेस हवेमध्ये फटका. इथे मात्र मी दिली एकच धाव. डिक्लेअर झोन मध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये ही एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 22 या आकड्यावरती. स्लो अँड स्टेडी यावेळेस गेम मात्र आता चालू आहे. गुड अँड सेन्सिबल क्रिकेट मी तर म्हणेन. खऱ्या अर्थानं जर विचार केला पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 14 धावा आल्या होत्या परंतु आता मात्र 22 धावा धावफलकावरती आहे. 5 बॉलचा खेळ झाला आणि 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. यावेळी जर विचार केला ऋषिकेशचा तर नक्कीच सलामीवीरसाठी आला होता आणि आता मात्र फलंदाजी करतोय. डान्सिंग डन फटका खेळला. इथे मात्र हाय अँड ह्यूज हा येतोय. अग्नीच्या कारकिर्दीत दाखवण्याचा क्लास फटका हा येतोय. षटकार 6 धावा. दोन षटकाच्या अखेरीस मी तर म्हणेन यावेळी षटक क्रमांक दुसरे ते मात्र समाप्त झालं आणि 28 धावा तब्बल धावफलकावरती या. अर्थानं जर विचार केला 14.00च्या सरासरीने हा रन रेट मात्र चालू आहे.
28 धावा धाव फलकावरती थोडंसं नक्की टेन्शनचा मॉल कुठेतरी स्कोरवरती इथे मात्र ब्रेक लावावं लागेल साई कृपा संघाला. एक असा गोलंदाज इथे मात्र चालवावं लागेल जो खऱ्या अर्थानं स्कोर कार्डवरती ब्रेक लावण्याचं काम करेल. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर काय फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋषिकेश. पहिल्या वेळेस जर विचार केला ओपनिंगसाठी आला होता दर्पण आणि ऋषिकेश ही जोडी मात्र मैदानाच्या आत होती, परंतु इथे धक्का क्रमांक पहिला लागला. दर्पणची विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे आणि आता मात्र येस ऋषिकेशला आपण पाहतो इथे फलंदाजी करतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय केवल. षटक क्रमांक 3 इथे मात्र प्रगती पथावरती या केवल चव्हाणला आपण पाहतोय. राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. पहिला बॉल यावेळेस षटक क्रमांक 3 यावेळेस प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊन आला केवल, जिम्मेदारी नक्कीच सोपवली कॅप्टन टीमच्या केवलवरती. पहिला बॉल यावेळेस स्लोवर गती, चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ, कमाल लाजवाब काय गोलंदाजी. इथे मात्र स्लोवर गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी जर विचार केला 28 धावा धाव फलकावरती आल्या होत्या, परंतु इथे मात्र नक्कीच पहिल्या बॉलवरती इथे मात्र ब्रेक नक्कीच लावला, परंतु पुढचा बॉल पाहावा लागेल. इथे मात्र आपण पाहतोय आता मात्र सरपंच आमच्या दिशेने वळतात. वाईट बॉल अतिरिक्त धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड, 29 धावा धाव फलकावरती या. परत एकदा यावेळीस काय फटका, लाजवाब हवा के साथ साथ घटा के संग हा येतोय षटकार 6 धावा. पस्तीस धावा तब्बल धाव फलकावरती या. काय फलंदाजी करतोय. यावेळी जर विचार केला तर आता मात्र मारला होता तो ओम ने. 2 बॉल आणि 35 धावा तब्बल धाव फलकावरती. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अर्थानं जर विचार केला दर्पण आला होता, काय फलंदाजी किती क्लास. तदनंतर ऋषिकेश आला, तो देखील प्रहार करतोय आणि आता मात्र ओमने देखील सुरुवात केली. त्याने विचार केला तर ग्रँड ओपनिंग आहे आजचा पहिला दिवस आणि त्याच प्रकारे ओपनिंग करत असताना हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ग्रँड फलंदाजी इथे मात्र चालू आहे या मैदानाच्या आत. पुढचा बॉल यावेळेस प्रतीकदा. यावेळेस चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने, नजाकत बराचसा स्ट्रोक, कव्हरच्या दिशेने फटका सजवला. दुसऱ्या धावाचं इथे मात्र मानस होतं परंतु धाडच नाही या. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतं आणि धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या धावसंख्येवरती. 36 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण पाहतोय अविनाशजी मयेकर, तदनंतर देवेंद्रजी मयेकर साहेब, तदनंतर सुयोगजी नवरेकर साहेब. आपण या नक्कीच आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. यावेळी हवेमध्ये फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठल्याही प्रकारची इथे मात्र चुकी करणार नाही. स्ट्रेट इन टू दी बास्केट, OUT आउट. फलंदाज बॅक टू डक आउट. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. चार बॉलचा नक्कीच खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 36. याच दरम्यान रंजनजी कोलतरकर साहेब आणि त्याच दरम्यान विजयजी पाटील साहेब, खऱ्या अर्थानं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या नक्कीच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा, हक्काची स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा आणि लाख मोलाची तुमची आमची भंडारी प्रीमियर लीग 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आत आपण पाहतोय. इनॅट नंबर 4 वरती आला अनिकेत. अनिकेत मोहित हे नक्कीच त्याचं नाव. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. इथे मात्र स्वतःला इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना फलंदाज इथे मात्र बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. आता जर विचार केला तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करायची होती, परंतु आता मात्र परतावं लागेल. अनिकेतला गोल्डन डकची शिकार झाला. इनॅट नंबर 4 वरती आला होता आणि आता मात्र धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 36. 36 ऑन स्कोर कार्ड.
5 बॉलचा खेळ झाला आणि 36 धावा. राहताना जर विचार केला तर नक्कीच कुठेतरी विकेटचं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय परिवर्तन इथे मात्र मॅचमध्ये होत असताना थोडंसं ब्रेक नक्कीच मी तर म्हणेन यावेळेस लावत असताना, कारण की आतापर्यंत जो विचार केला ना 9 धावा आतापर्यंत मात्र खर्च केल्या त्या केवल नाही, कारण की 2 षटकाचा जर विचार केला 28 धावा आल्या होत्या, परंतु आता मात्र इथे थोडंसं ब्रेक लावत असताना या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे केवल. परत एकदा बॉलर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 37 या आकड्यावरती, 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. आणि 38 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक असेल, महत्वपूर्ण षटक. इथे मात्र कोण घेऊन येईल ते देखील पाहावं लागेल. शेवटचं षटक आहे, एका बाजूने जर विचार केला फलंदाजी करत असताना हाणामारीचं षटक असेल, परंतु जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण षटक देखील म्हटलं जाईल, कारण की जिम्मेदारी नक्कीच कोण घेईल शेवटच्या षटकाची ते देखील पाहावं लागेल. कुठला गोलंदाजी ते मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. यावेळेस चौथा आणि अंतिम षटक घेऊन आला आर्यन मयेकर. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन यावेळेस चांगली संकल्पना आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं जर विचार केला साई मांजरेकरला आपण पाहतोय, नक्कीच त्यांचा खेळाडू आहे, तिथे मात्र खेळतोय. आपण पाहतोय आर्यन मयेकर, नक्कीच कोच आहेत त्यांचे साई. आपण पाहतोय साई सर तिथे मात्र उपस्थित आहेत, नक्कीच मॅचची मजा घेत असताना, थोडंसं नक्कीच त्यांची बॉलिंग पाहत असताना कशा प्रकारे आता मात्र गोलंदाजी हाताळतोय. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलर तयार. इथे मात्र मैदानाच्या आत चुकी घडत असताना नो बॉलचा कॉल आलाय, पण सर नो +1 आहे का आताचा? यस, नो +1. धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. थोडंसं मागणे षटक इथे मात्र ठरतंय की काय, थोडंसं नक्कीच निराश चेहऱ्यावरती साई सरांची आपल्याला पाहायला मिळतं, कारण की थोडीशी चुकीची गोलंदाजी मी तर म्हणेन यावेळेस करत असताना, यावेळेस कानमंत्र देत असताना खेळाडू या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हे गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये, कारण की जेव्हा कुठला तरी खेळाडू खेळत असतो थोडंसं लाईन अँड लेनमध्ये चुका घडत असतात, टप्पा भेटत नसतो, परंतु आता मात्र कानमंत्र दिलाय साई सरांनी. यावेळेस पूल केलंय क्षेत्ररक्षक खाली डीप मध्ये तयार आहे. इथे मात्र पाहावं लागेल, परंतु हा नो बॉल होता. नक्कीच फ्रीडचा कॉल होता. पहिल्या बॉलच्या आधी आपण पाहिलं तर नो बॉलचा कॉल होता. नक्कीच बीमर आपल्याला पाहायला मिळाला, पहिला बीमर यावेळेस मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचा फ्रीडचा कॉल होता. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय, यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, चुकी घडणार नाहीये, क्षेत्ररक्षकाने टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज प्रसादचा खेळ. प्रसाद बॅक टू डग आउट, फलंदाज बाद. न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आत आता मात्र एंटर झाला, सोहम बोरकरला आपण पाहतो. धावफलकाचा जर विचार केला, धावफलक जाऊन स्थिरावलं 41. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. जर विचार केला छोटा पाकिट बडा धमाका, बॉलिंग ट्रॅक वरती आर्यनला आपण पाहतोय. त्याने पहिला बॉल डॉट पाहिला, त्यानंतर 3 बॉलचा खेळ झाला, उर्वरित अजूनही 3 बॉल आहेत. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा यावेळेस फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतो ऑन साईडच्या दिशेने. मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला अलॉंग विथ द कार्पेट. यावेळेस फटका सजवला होता डीपमधून, क्षेत्ररक्षकाला बॉलला कलेक्ट केलं, फेकला, तोपर्यंत इथे मात्र एकच धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 42. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत.
4 बॉलचा खेळ झालाय. खऱ्या अर्थाने जर विचार केला थोडंसं कमी धावा इथे मात्र रोखण्याचं काम आर्यनने मात्र केलंय. पहिला बॉल डॉट आला, तदनंतर नो प्लस 1, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती आपण जर विचार केला 1 धाव आली, तदनंतर विकेट आणि आता मात्र 1 धाव. शेवटच्या अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. पुढचा बॉल यावेळेस पाहावं लागेल. डान्सिंग फटका खेळायचा होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. 1 बाउंस सीमारेषा पार, रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. 4 धावा 4 रन्स. तब्बल 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 46 रनचा स्कोर कार्ड. कुठेतरी धावा कमी येत होत्या, परंतु आता मात्र प्रहार केलाय फलंदाज. आपण पाहतो ऋषिकेशने काय फलंदाजी करतोय, क्लास दर्जेदार फलंदाजी, लाजवाब. या वेळेस मोठा फटका खेळायचा होता, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या 38 सर्कल मध्ये खेळाडू हा. इथे मात्र धक्का क्रमांक 5वा लागत असताना फलंदाज इथे मात्र बाद झाला. पहिलं समाप्त इथे मात्र होत असताना पहिल्या इनिंगचं खऱ्या अर्थाने आपण पाहतोय श्रीवर्धन नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य जितेंद्रजी सातनाक साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपण या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान साजूजी वाटकर साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण देखील या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम सर्वांचं. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय उपस्थित मान्यवर आहेत. ही मॅचची मात्र मजा घेत असताना आणि खऱ्या अर्थाने चांगली मॅच आहे. धावफलकाचा जर विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलाय. 47 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि 48 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली रंगतदार मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. कोण जिंकेला सामना आणि कुठल्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल ते देखील पाहावं लागेल, कारण की पहिली मॅच आहे खऱ्या अर्थानं. आणि चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी. एक मोठी स्पर्धा, बऱ्याच दिवसांची मेहनत आपल्या समोर आहे आणि चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आणि त्याचप्रमाणे हे चांगलं आपण पाहतोय खऱ्या अर्थाने क्रीडा नगरी चांगल्या पद्धतीने इथे मात्र लाईव्ह आपण पाहतोय. प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह. गुड क्वालिटी आणि गुड क्लिअरिटी आहे त्यांचं ब्रीथ वाक्य. त्याचप्रमाणे क्लिअरिटी आपल्याला चांगली पाहायला मिळते, चांगलं ऑडिओ क्वालिटी. आणि नक्कीच याच दरम्यान मी विनंती करतो रुपेशजी चंदवेडकर साहेब, आपण या आपले शुभाचे सन्मान्य जितेंद्रजी सातनाक साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. मायाची प्रेमाची आपुलकीची अबगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील इथे मात्र सन्मानित केले जाते. माजी नगराध्यक्ष श्रीवर्धनचे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, आभार, धन्यवाद. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य राजा पाटील साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. प्रेमाची मायेची आपुलकीची अबगार शाल त्यांच्या मात्र खांद्यावरती सोपवली जाईल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं या मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच धन्यवाद, आभार. आणि याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य विजयजी पाटील साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची अबगार शाल त्यांच्या देखील खांद्यावरती सोपवली जाते, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खऱ्या अर्थानं उपसरपंच हरिहरेश्वरचे आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद, आभार. तेच वळूया मॅचकडे. दुसरं सत्र इथे मात्र त्याच दरम्यान नक्कीच परत एकदा आपण वळूया सामान्य रुची बोरकर मॅडम यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय.
नक्कीच सन्माननीय रणजनजी कोलतरकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह तसेच प्रेमाची मायेची आपुलकीची अपघात शाल त्यांच्या खांद्यावरती इथे मात्र सोपवली जाते. धन्यवाद, आभार. नंतर नक्कीच सन्मान्य रुची बोरकर मॅडम यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाची मायाची आपुलकीची अपघात शाल आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह तसेच प्रेमाचं पुष्पगुच्छ त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती स्वागत केलं जातं. त्यांचं देखील आभार, धन्यवाद. यस, ओळे मॅच खेळ दुसरं सत्र इथे मात्र चालू झालंय. आता मात्र पहिल्याच बॉलवरती इथे मात्र सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतं व्हाईट बॉल. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचं श्री गणेश होत असताना टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान सज्जितजी भाटकर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच मुख्य व्यासपीठावरतीचा विचार केला बरेच मान्यवर आपल्याला 2 दिवसामध्ये पाहायला मिळतील. आणि आपण पाहतोय मायेची प्रेमाची आपुलकीची शाल त्याच्या खांद्यावरती आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह आणि तसेच प्रेमाचं पुष्पगुच्छ त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद, आभार. या सगळे मॅच खेळ धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचलाय 1 या धावसंख्येवरती. धावांचं श्री गणेश होत असताना टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय दर्पण आला, ज्याने खऱ्या अर्थाने फलंदाजी करण्यासाठी ओपनिंगसाठी आला होता. तोच दर्पण यावेळेस काय फटका लाजवाब. इथे मात्र हा हिरा चमकत असताना या मॅच मध्ये प्रहार केलाय, दाखवून दिलाय हम भी किसी से कम नहीं. हा येतोय षटकार, साधावा. बॅट्समनचा जर विचार केला साईराज खऱ्या अर्थानं एक व्यावसायिक खेळाडू आहे. सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. श्रीवर्धन तालुक्यातील एक मोठा खेळाडू आहे आणि नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना इथे मात्र चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवायचा होता. काय झेल आहे, नक्कीच यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. उत्कृष्ट अशी झेल इथे मात्र टिपली आहे. मोठा धक्का लागलाय. वाघाची शिकार फलंदाज बॅक टू डगआउट. सुंदर सुंदर झेल यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खऱ्या अर्थाने पहिली मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. तर फायनलच्या दिवसामध्ये कशा प्रकारे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल ते देखील मजा येणार आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल यावेळेस आपण विचार केला तर बॉलिंग मार्कवरती तयार होतात दर्पण. पहिल्या बॉलवरती सुरुवात केली वाईडनी, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर षटकार आला आणि तदनंतर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. तेच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओजस 11 विपक्ष फाईट करत असताना सिद्धेश्वर बॉयज ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन कर्णधार आपण या व्यासपीठावरती नक्कीच टॉस बॉक्समध्ये ते मात्र टॉस केलं जाईल. दोन्ही कॅप्टनच्या माध्यमातून आपण या लगेच मान्यवरांच्या शुभास्ते ते मात्र टॉस केलं जाईल. टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल. तर लगेच या विनंती असेल कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका, मोठी स्पर्धा आहे, थोडंसं सहकार्य करा. न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आत श्रीलेशला आपण पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती आला. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. यावेळेस फटका अचूक आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार, 4 धावा. दुहेरी अंकांमध्ये धावफलक यावेळेस मात्र 11 धावा. बरोबरी करण्याचं काम इथे मात्र करतात की काय. कारण आता जर विचार केला पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये आले होते 14 धावा. आतापर्यंतचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय आणि 11 धावा धावफलकावरती. अजून उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र दंडी गोल गोल गोल. यू मिस आ डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज आल्या पावली माघारी परतताना फलंदाज बाद. याचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्सचा स्कोर कार्ड. खरं तर जर विचार केला तर 48 धावांचा पाठलाग करायचा. 48 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. परंतु आता मात्र 5 बॉलचा खेळ झालाय
11 धावा धावफलकावरती, 11 धावांवरती इथे मात्र ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये हा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे धक्का यावेळेस नक्कीच संघाला लागले. दोन्ही महत्त्वाचे फलंदाज इथे मात्र खेळाडूच्या तंबूमध्ये दाखल झालेत, परंतु आता मात्र विचार करावा लागेल इथून पुढे कुठला यावेळेस खेळाडू या संघाला मात्र विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवेल ती येणारी वेळ सांगून जाईल. यावेळेस नवीन फलंदाज स्वरूप पिळणकरला आपण पाहतोय, ज्याने गोलंदाजी देखील केली पहिल्या इनिंगमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाले नवीन गोलंदाज. नक्कीच दर्पणला आपण पाहतो. यावेळेस पहिले षटक आहे, शेवटचा बॉल आहे. यावेळेस हवेमध्ये फटका, इथे मात्र संधी परत एकदा चुकी घडणार नाहीये. सलगचा दुसरा धक्का लागत असताना आल्या पावली परतताना फलंदाज इथे मात्र बॅक टू डकआउट. आता मात्र नवीन सरचा विचार केला ना तर सध्याची स्थिती जर टीमची पाहिली तर खेळाडू कक्षामध्ये असं चालू आहे जसं काही तू चल मे आया असंच काहीतरी समीकरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नक्कीच विचार केला जशा प्रकारे एक विट पडली की सगळ्या विटा पडत जातात त्याच प्रकारे इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावांचा जर विचार केला 11 धावांवरती धावफलक जाऊन थांबलाय. ब्रेक लावण्याचं काम इथे मात्र मी तर म्हणेन केले ते म्हणजे दर्पणने 3 विकेट मात्र प्राप्त केलेत आणि 11 धावा इथे मात्र खर्च केला. येस टॉससाठी आपण या विनंती असेल ओजस 11 आणि त्याचप्रमाणे सिद्धेश्वर दोन्ही टीम्स कॅप्टन आपण या. येस सिद्धेश्वर निगडीकाठी आणि त्याचप्रमाणे ओजस 11 दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण या. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभाचे आपण करूया टॉस. येस न्यू बॅट्समॅन आता मैदानाच्या आत इनॅट नंबर 5 वरती आलाय. केवलला आपण पाहतोय. आता मात्र समीकरणचा जर विचार केला येणाऱ्या 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रंगतदार सामना नक्कीच होणार आहे कारण की दोन्ही मातब्बर संघ आमने सामने फाईट करतात. नक्कीच सन्मान्य जितेंद्रजी सातनाथ साहेब आपण या आपल्या शुभात से यथोचित इथे मात्र टॉस इथे मात्र केलं जाईल. टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल आपण या. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहे टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला ओजस 11 तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर टीम इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय माजी नगराध्यक्ष श्रीवर्धनशी आपण पाहतोय. एक मोठं नाव डॅशिंग नेतृत्व त्यांच्या शुभाचे नाणेफेकीचा इथे मात्र कौल केला जातो. जितेंद्रजी सतनाक साहेब यांच्या शुभाचे नाणेफेकीचा कौल इथे मात्र झाला. नाणेफेकी जिंकली आहे. येस सिद्धेश्वर बॉईजने नाणेफेकी जिंकली आहे. येस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट नक्की क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलाय आमंत्रित केलंय ओजस 11 या संघाला फलंदाजीसाठी. एक चांगली मॅच नक्कीच दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या पुढची मॅच असेल. दोन्ही टीम्सला विनंती कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. लगेच आपण मैदानाच्या आत इथे मात्र एंटर करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती लाऊड अपेल इथे मात्र पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय फलंदाज परत एकदा जड पावलांनी खेळाडूच्या तब्बूमध्ये दाखल असताना फलंदाज इथे मात्र बाद. नक्कीच खऱ्या अर्थानं जर विचार केला तर स्कोर कार्डवरती सध्याची स्थिती पाहिली तर 11 धावांवरती इथे मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं या गोलंदाजांनी आणि 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. थोडंसं यावेळेस मी तर म्हणेन बॅकफुटला संघ मात्र जातोय की काय, कारण की प्रत्येक सामना जिंकायचं प्रत्येक संघाला महत्त्वाचे मॅचेस आहेत आणि त्याचप्रमाणे मोठी स्पर्धा दर्जेदार लाजवाब स्पर्धेचं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चमचमणारी ट्रॉफीज आपण पाहतोय. एक चांगली ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. खरं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये आणि त्याच दरम्यान आकर्षक चषक आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 20,000 आणि आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर चांगले नियोजन आहे संपूर्ण टीमचं. एक मोठी स्पर्धा आहे आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस जर विचार केला मॅचचा तर येणारे 17 बॉल आणि आता मात्र गरज असेल 38 धावांची. या मॅचमध्ये मात्र परिवर्तन प्रत्येक बॉलवरती होतोय त्याचप्रमाणे आता मात्र देखील होतोय. डावखुरा आताचा फलंदाज आता मात्र मैदानाच्या आत श्रवणला आपण पाहतो न्यू बॅटर इनॅट नंबर 6 वरती आलाय आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर ज्या प्रकारे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो
नक्कीच डावखुरी आताचे फलंदाज घणाघाती म्हणून मानले जातं, परंतु हा फलंदाज त्या प्रकारे आपल्या संघाला मात्र विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवेल का, तो देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. नक्कीच विश्वास दाखवलाय, परंतु टीमच्या कॅप्टन त्याच्यावरती, आणि आता मात्र इथे फलंदाजीसाठी श्रवणला मात्र पाठवलाय. येणारे 17 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये. पुढचा बॉल यावेळी परत एकदा बॉल तयार आहे. यावेळी हो काय गोलंदाजी, क्लास लाजवाब गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी आहे. टीम साईड स्ट्रायकर्स कमाल अशी बॅटिंग देखील केली आणि आता देखील गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. साज स्ट्रायकर्स हा संघ मात्र खेळतोय आणि नक्कीच संघ मालक त्या टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. शैलेशजी कापनकर साहेब यांचा संघ इथे मात्र खेळतोय आणि साई ग्रुप हा संघ, नक्कीच त्या संघाचे संघ मालक यश पाटील डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा संघ इथे मात्र खेळतोय. धावफलकाचा जर विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 रनचा स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती, थोडंसं ब्रेक इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो स्कोर कार्डवरती. लेश होता परंतु आता मात्र ब्रेक लावण्याचं काम केलंय. यावेळी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल, बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतात. मी तर म्हणेन यावेळी पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम जणू काही या गोलंदाजाने केलंय की काय. आता मात्र डॉट बॉलची समाप्त इथं मात्र पाहायला मिळते. बॉलचा जर विचार केला, 4 बॉलचा खेळ झालाय, 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रनचा स्कोर कार्ड, अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळी कोलवा टप्पाचा बॉल, इथे मात्र अकुट टप्पाचा बॉल पाहायला मिळतोय. परत एकदा डॉट बॉलची सांगता पूर्णपणे मी तर म्हणे यावेळी एका बाजूला ही मॅच मात्र झुकते की काय, कारण की तब्बल 48 धावांचा पाठलाग करायचा. इथे मात्र कोशिश करावी लागेल, मेहनतीचा इथे मात्र प्रचंड डोंगर उभा राहावं लागेल, कारण की जर विचार केला तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल फलंदाजाला. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. यावेळेस बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाही. या पूर्णपणे इथे मात्र थांबून ठेवलाय, पूर्णपणे ब्रेकवरती इथे मात्र पाय ठेवला त्या गोलंदाज ऋषिकेशने. कमाल लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव त्यांनी या षटकामध्ये मात्र खर्च केली आणि 1 विकेट मात्र प्राप्त केली. काय गोलंदाजी आहे, लाजवाब. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन थांबलंय, स्थिरावलंय 12 या धावसंख्येवरती. 12 रनचा स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहे. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं श्रमिक राऊत नक्कीच ब्रँड अँबॅसेडर आहेत या स्पर्धेचे, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि याच दरम्यान आपण पाहतोय स्वागत पाटील, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण देखील या. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य नितीशजी पोलेकर साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. माची प्रेमाची आपुलकीची अबगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक म्हणजे पुष्पगुच्छ आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नितेशजी पोलेकर साहेब तिथे मात्र उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच रुपेश साहेब याच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. धन्यवाद, आभार. यावेळेस वळूया मॅचकडे. धावफलकाचा जर विचार केला तर मी इथं म्हणेन एका बाजूला ही मात्र मॅच झुकली आहे. धावफलकाचा जर विचार केला 14 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. नक्कीच ब्रेक लावण्याचं काम नक्कीच यशस्वी इथे मात्र ठरत असताना टीम साज स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ओमला यावेळेस ते सरार भन्नाट वेग पाहायला मिळतोय. यावेळेस अकुट टप्पाचा बॉल कव्हरच्या दिशेने इथे मात्र उभा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला, परंतु आता मात्र ही एकच धावावरती ते मात्र समाधान मानावं लागतंय. दुपारचं 17 आपण पाहतोय. दुपारच्या 17मध्ये चांगली मॅच, आजच्या दिवसातील पहिली मॅच. नक्कीच मोठमोठे संघ, मोठमोठे खेळाडू आपल्या नक्कीच समाजातील इथे खेळताना पाहायला मिळतील. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अखेरीस समोर आली आणि तीच नक्कीच इथे मात्र प्लॅटफॉर्म देण्याचं काम संपूर्ण या टीमच्या माध्यमातून होत आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे.
3 बॉलचा खेळ झालाय. 15 धावा फलकावरती आहे. यावेळी स्लोवर गती. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेन, चेंज ऑफ स्पीड आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच ही गरज प्रत्येक गोलंदाज सातत्याने असते. ते तिथे मात्र कामगिरी करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओमला आपण पाहतो यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजीचा विचार केला ना तर दर्पण असेल, ऋषिकेश असेल, ओम असेल, चांगली गोलंदाजी इथे मात्र आतापर्यंत पार पाडली. हाफ टॅकर बॉल. इथे मात्र टपाचा बॉल. लाजवाब गोलंदाजी. थोडंसं नक्कीच इथे मात्र फेसला आदळला बॉल. ब्लश झाला. पण आताचा एक धावा 22च्या स्वरूपात एक धाव असेल आणि धावाला जाऊन पोहोचलाय. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस परत एकदा मिडल ऑफ द स्टंप बॉलिंग चालू आहे. परंतु आता मात्र थोडंसं फंबल होत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 आणि 2 धाव्याने काही घडणार नाहीये, काही बिघडणार नाहीये. कारण की जर विचार केला तर 48 धावांची गरज आहे. अजूनही जर विचार केला तर 31 धावांची अजूनही या मॅचमध्ये गरज आहे. येणारे 6 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. 6 बॉल 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 31 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. इथे मात्र युवराज सिंगला यावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. कारण की जर विचार केला प्रत्येक बॉलवरती मात्र षटकार मारावं लागेल. जसं की आपण IPL मध्ये पाहत असलो. रिंकू सिंग असेल 5 बॉल 5 षटकार. त्याच दरम्यान आता देखील या फलंदाजाला इथे मात्र ती आठवण करून द्यावी लागेल. एक वणण्यात आली. यावेळेस प्रसादला आपण पाहतो यावेळेस बॅटिंगसाठी आला. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन यावेळेस विजयाच्या मार्गावरती साज स्ट्रायकर्स हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस प्रतीकदा. इथे मात्र वाईट बॉल. पण आमच्या दिशेने नक्कीच वळतात. कॉम्बॉक्सच्या दिशेने इथे मात्र सांगत असताना इशारा देत असताना वाईट बॉल. यस इट इज वाईट बॉल. अवंतर धाव आणि अवंतर धाव्याने धावाला जाऊन पोहोचेल तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस परत एकदा लेग स्टिकच्या बराच बाहेर. यावेळेस बॉल आदळला. परत एकदा व्हाईट बॉलचा कॉल इथे मात्र आला. अतिरिक्त धावाने धावफलक इथे मात्र पाहायला मिळतोय. 19 धावा फलकावरती. 90 रन्स. 19 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस प्रतीकदा. बॉल तयार आहे. यावेळेस स्क्वेअर लेग दिशेने फटका सजवला. परंतु इथे मात्र एका व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र मिळणार नाही. दोन बॉलचा खेळ झालाय. बॉल नक्कीच पुरवठा तिथे करा विनंती असेल. नक्कीच दरम्यान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सन्मान्य रुची बोरकर मॅडम यांच्या वतीने आपल्या मंडळाला नक्कीच 2051 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आभार, धन्यवाद. इथे मात्र फलंदाज इथे मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 5वा लागत असताना संघाला फलंदाज इथे मात्र बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. इथे मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता मात्र राहिली आहे. कारण की जर विचार केला तर तब्बल 48 धावांचा पाठलाग करायचा होता. त्या पाठलाग करत असताना धावांचा जर विचार केला तर तोटा इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेट्स प्राप्त इथे मात्र झाली आणि खऱ्या अर्थानं लागोपाठ विकेट आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित 4 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजून 3 बॉल आहे. यस नेक्स्ट मॅचचा टॉस नक्कीच झालाय सर. नक्कीच या बॉलवरती जर आर्यनने षटकार मारला, नक्कीच या ओव्हरमध्ये जर षटकार किंवा चौकार त्याच्या बॅट मधून आला, नक्कीच षटकार असेल. फक्त संधी असेल. रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज साई मांजरेकर यांच्या वतीने असेल. अजूनही संधी आहे. नक्कीच आर्यनसाठी संधी आहे. कॅश प्राइज या अर्थानं जो विचार केला तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
आणि यावेळेस मी तर म्हणेन पाहावं लागेल इथे मात्र षटकार आलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच साईच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येईल. मॅच झाल्यानंतर आपण आर्यन कलेक्ट करा. येस नक्कीच आर्यन मॅच झाल्यानंतर आपण या अजूनही संधी असेल. यावेळेस बॅटची कडा लिडिंग एज पाहायला मिळेल परंतु आता मात्र येस इथे मात्र समाप्त झालाय आणि सामना जिंकलाय टीम साज स्ट्रायकरच्या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. तेच दोन्ही टीम्सला विनंती लाईनअप करा. नक्कीच हँडशेक करून घ्या. खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आपण पाहत आलोय त्याच प्रकारे इथे मात्र शुभेच्छा द्यायच्या दोन्ही टीम्सला. चांगला खेळ दोन्ही टीमचा राहिला आणि नक्कीच आर्यन आपण नक्कीच यायचंय व्यासपीठावरती. आपल्याला देखील कॅश प्राइज देण्यात येईल. चला येस दोन्ही टीम्स थोडासा स्पोर्ट्समॅनशिप नक्कीच स्पिरिट दाखवा. लाईनअप करा. विनंती असेल ग्राउंडच्या आतमध्ये जायचं लाईनअप करून. दोन्ही टीम्स नक्कीच ओळखपत्र करून घ्या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी फलंदाजी करत असताना 13 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट त्यांनी संपादित केल्या. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दर्पण मॅन ऑफ द मॅच. तेच दर्पण बोलेकर आपण या नक्कीच व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब येते मात्र देण्यात येईल दर्पणसाठी. दर्पण आपण या नक्कीच व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपण या उपस्थित व्हा तिथे लगेच. तेच मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे.